खरं म्हणजे आपल्या लष्कराने पहलगामच्या आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर पुसण्याचं पाप केलं पहलगाममध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी, आणि याचा संपूर्ण जगभराने निषेध केला. आणि त्या पहलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये आपल्या लष्करी जवानांनी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. याचा अभिमान सर्व तमाम भारतीयांना आहे. आणि या लष्कराच्या जवानाच्या पाठीमागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांना सांगितलं, खून का बदला खून से, ईंट का जवाब पत्थर से, गोली का जवाब गोले से. आणि आपल्या लोकांनी देखील लष्कराने कुठल्याही सिव्हिलियनवर अटॅक होऊ दिला नाही. प्रिसाईज अटॅक झाला आणि ते आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले. अशा प्रसंगामध्ये पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त त्याला उत्तर या ठिकाणी लष्करी जवानांनी दिलेलं आहे. आणि लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय, ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे. ही दुर्दैवी बाब आहे. ही देशविघातक बाब आहे. हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे. आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या, देखो हिंदुस्तान में ये अटैक के बारे में क्या बोल रहे हैं. आणि म्हणून पाकिस्तानी बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही, बिलकुल त्यांना सोडणार नाही, त्यांची जागा त्यांना दाखवणार. आणि म्हणून काँग्रेसचे जे कोणी नेते आहेत ते देखील यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी देखील या पहलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये ते आपल्या लष्कराच्या जवानांनी केलेला अटॅक त्याचा हिशोब विचारता, किती ड्रोन पडले, किती विमानं गेली, किती तास युद्ध थांबलं. अरे त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं. काँग्रेसच्या जमान्यामध्ये कधी असं झालं नाही. पी चिदंबरम यांनी सांगितलं की त्यावेळेस त्यांच्यावर दबाव होता. कोणाचा दबाव होता? हे देशभक्ती नाही, देशद्रोह आहे. की आपल्या इथे मुंबईमध्ये साखळी बॉम्ब होत आहेत, 26/11चा हल्ला होतोय, त्यावेळेस अशा प्रकारचं सडेतोड उत्तर त्या तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने दिल्लीच्या घ्यायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाने त्यांनी त्यावेळेस ते धोरण घेतलं नाही. त्यावेळेस देखील मतांचं राजकारण केलं. आणि म्हणून मी त्यांचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो. आणि लष्कराला खऱ्या अर्थाने सल्यूट केला पाहिजे की पहलगामच्या लाडक्या बहिणींचा जो कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना जशाच तसं उत्तर त्यांनी दिलं लष्कराने. आणि प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो. त्यांनी म्हटलं की या ठिकाणी खून और पाणी एक साथ नहीं बहेगा. याला म्हणतात देशभक्ती, याला म्हणतात राष्ट्रभक्ती. आणि काँग्रेसने अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर त्यांची कबर या देशातली जनता खोदल्याशिवाय राहणार नाही. कांग्रेस के एक बड़े नेता पृथ्वीराज चौहान का ये करना, कांग्रेस का कहना कि पहले दिन ऑपरेशन सिंदूर के पहले दिन भारत की हार हुई. ये भारत की हार बोलने वाले ये पाकिस्तान की जीत चाहते हैं क्या? पाकिस्तान की बोली बोलते हैं, भारत के खिलाफ बात करते हैं. ये काय के भारतीय है, ये काय की देशभक्ति है, ये काय की राष्ट्रभक्ति है? ये तो देशद्रोह है, ये देश से गद्दारी है, देश से बेईमानी है. और इसलिए ऐसे वक्तव्य करने वालों का मैं जाहिर निषेध करता हूं. इसके साथ ही कांग्रेस के राहुल गांधी अनेकों बार जब ऑपरेशन सिंदूर हुआ उसका हिसाब पूछते हैं, कितने ड्रोन गए, कितने विमान गए, कितना नुकसान हुआ. अरे पाकिस्तान के खिलाफ जो देश के लश्करों ने जो कार्रवाई की है, आतंकी अड्डों को उद्ध्वस्त किया है, कोई भी सिविलियन को तकलीफ नहीं हुआ है, प्रिसाइज अटैक किया है और पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया है, इसका गर्व पूरे देशवासियों को है. और इनको पाकिस्तान का गर्व है. देश 1 घंटा देश की हार हो गई. ऐसे बोलने वालों को जनता उनको सबक सिखाएगी. और जो वो मोदी जी के बारे में बोलते हैं कि कब्र खोदेंगे, तो उनकी कब्र
ये देश की जनता खुद ब खुद खोदेगी। अभी लोकसभा में और आए हुए चुनाव में तो उन्होंने देखा है। आगे भी मैं इस बार चुनाव की राजनीति नहीं करता हूं, लेकिन देश के बारे में जो लश्कर और देश के जवानों के बारे में, प्रधानमंत्री जी के बारे में कोई गलत बात करेगा, उसको मुंह तोड़ जवाब इस देश की 140 करोड़ जनता दिए बिना नहीं रहेगी। और ये पूरी तरह पाकिस्तान का गुण गाना और भारत को हारता हुआ बताना ये देशद्रोह है, देश से गद्दारी है, देश से बेईमानी है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।